नमस्कार, गुड आफ्टरनून. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आज पुन्हा आपण जाणून घेणार आहोत, की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट केल्या, कुठे आपण प्रॉफिट बुक केलेला आहे. आज आपण पूर्ण बघणार आहोत बाईंग साईडनी, कारण की जे आपले लाईव्ह सुरू आहेत, त्यामध्ये आपण चॅलेंज जो घेतलेला आहे, तो ऑप्शन बाईंगचा घेतलेला आहे. तर ऑप्शन बाईंगमध्ये आपण कुठे ट्रिगर्ड करतो, कुठे आपण एक्झॅक्ट लेवलवर एंट्री करतो, ते आपण जाणून घेणार आहोत. आज 4 तारीख आहे आणि इलेक्शनचा रिझल्ट पण होता. त्यावर आज मार्केटने चांगलंच रिॲक्ट केलेलं आहे, चांगलंच डाऊन साईडनी मोमेंटम केलेलं आहे. तर त्याला आपण कशा प्रकारे कॅप्चर केलं, किती कॅप्चर केलं, कुठे एंट्री होती, कुठे एक्झिट होती, पूर्ण आपण जाणून घेणार आहोत. प्रॉपर आपला सेटअप कुठे ऍक्टिव्हेट झाला, आपला माइंडसेट काय होता, ते सगळं काही आपण जाणून घेणार आहोत. तर आपला जो ट्रेड आहे, एक जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे, तो केलेला आहे आपण बँक निफ्टीमध्ये. तर बँक निफ्टी आपण बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर आपण एक्झिक्यूट केलेला आहे ते. इथे जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला दिसेल की गॅप डाऊन ओपनिंग आहे बँक निफ्टीची. फर्स्ट कॅन्डल बँक निफ्टीने चांगली बेरिश क्रिएट केली. सेकंड कॅन्डल स्ट्रॉंगली बेरिश होती. WRC अकॉर्डिंग यांनी क्लोजिंग दिली, स्ट्रॉंग पीडलच्या खाली क्लोजिंग होती. इथे कन्फर्म झालेलं होतं की हा डाऊन साईडला जाऊ शकतो, बट आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण डायरेक्टली एंट्री करत नाही, प्रॉपर सेटअपचा वेट करतो. ही मुवमेंट झाल्यानंतर बँक निफ्टीने चांगलीच मुवमेंट यामध्ये केलेली आहे, एक रेंज क्रिएट केलेली होती. इथे डायरेक्ट क्लिअर होतं, मी लाईव्हमध्ये पण सांगितलेलं होतं. याच्यावर जर क्लोजिंग दिली WRCनी तर आपण अपसाईडचे टार्गेट बघू शकतो. फर्स्ट जे आहे ते पीडल ठेवू आणि सेकंड जे आहे ते डे हाय ठेवू. बट यांनी अपसाईडनी न जाता जो डाऊनसाईडचा ट्रेंड आहे तो कंटिन्यू केला आणि डाऊनसाईडनी ब्रेकडाऊन दाखवलेला आहे. मी लाईव्हमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की ह्याच्या खाली जसंच क्लोजिंग देईल आपण एंट्री एक्झिक्यूट करू आणि त्यानंतर डाऊनसाईडचे जे टार्गेट आहे आपल्याला कमीत कमी 1:1 पाहिजे आणि त्यानंतर जे खालचं राहील ते आपलं बोनस राहील. तर त्या अकॉर्डिंग आपला जो ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे तो झालेला आहे या कॅन्डलमध्ये. इथे पण आपण एंट्री घेऊ शकलो असतो, बट ज्या प्रकारे आपल्याला कॅन्डल पाहिजे ते नव्हतं. इथे 70%ची अॅक्युरेसी होती, इथे आपली 100%ची अॅक्युरेसी आहे. तर त्या अकॉर्डिंग आपण इथे एक्झिक्यूट न करता या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट केलेलं आहे. इथे आपण एक्झिक्यूट केलं आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावला. इथे आपली सायकोलॉजी अशी होती की जर हा रिव्हर्स झाला असता तर मग डायरेक्टली हे जे लेवल आहे या लेवलपर्यंत हा रिव्हर्स केला असता, तर रिव्हर्सल सेटअपमध्ये आपण ऍक्टिव्हेट केलं असतं आणि हा जो लॉस आहे हा भरून आपण जो प्रॉफिट आहे ते एक्स्ट्रा गेन केलं असतं. बट तसं न करता प्रॉपरली आपली जी सायकोलॉजी आहे ते मॅच करत बँक निफ्टीने आपल्याला जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. कन्फर्मेशन प्रॉपरली दिसत होतं, कारण की या कॅन्डलनी तर जरासं होल्ड केलेलं होतं या लेवलला, बट या कॅन्डलनी प्रॉपरली पूर्ण लेवल क्रॉस केल्या आणि चांगली स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली होती. त्या अकॉर्डिंग हे घेतलेलं आहे. जनरली तुम्हाला माहिती आहे की जे बाईंग साईडने आपण ट्रेड घेतो ते टोटली स्काल्पिंग राहतात. मोमेंटममध्ये आपल्याला जेवढं मिळतं तेवढं टोटली आपण कॅप्चर करतो आणि त्यानंतर जिथे बुक करायचं तिथे आपण प्रॉपरली बुक करतो. तर आपण जशीच या कॅन्डल क्लोजिंग नंतर एंट्री घेतली, बॅक टू बॅक 3 कॅन्डल यांनी रेड बनवलेले आहे. या लेवलपर्यंत आपल्याला चांगलं प्रॉफिट होत होतं. ऑलमोस्ट ऑप्शन प्रीमियम जे आहे ते 1000 पॉईंटनी गेन झालेले होते. बट आपण जो बुक केलेला आहे ते फक्त 500 पॉईंट बुक केले, कारण की या लेवलपासून या लेवलपर्यंत जेव्हा बँक निफ्टीने रिट्रेसमेंट दाखवलं तर इथे ऑलमोस्ट 50% जे आहे ते रिट्रेसमेंट केलेलं होतं. तर त्यामुळे जे 500 पॉईंट आहे ते आपल्याला पुन्हा वापस द्यावं लागले आणि ह्याच्या क्लोजिंगवर आपण जे ट्रेड होता तो बुक केलेला आहे. त्यानंतर आपण कोणताही ट्रेड नाही घेतला आणि फक्त मार्केट वॉच करतोय. जे सेलिंगचे पोझिशन आहे ते कंटिन्यू माझ्या सुरू आहेत, जे स्ट्रॅटेजी बेसिसवर मी करतो किंवा मग जे डायरेक्शन साईडनी जे करतो ते माझे कंटिन्यू आहेत. बट जे आपण बाईंग साईडनी घेतो, जे की आपण 30 डे चॅलेंज चालवतोय, त्या अकॉर्डिंग जे एक्झिक्युशन होतं ते मी तुम्हाला इथे क्लिअर करतोय. एक्झॅक्टली आपण इथे एक्झिक्यूट केलं, कंटिन्यू या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. बट जेव्हा इथे रिट्रेसमेंट आलं आणि 500 पॉईंटचं रिट्रेसमेंट होतं, त्यामुळे आपण जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली प्रॉपर एक हॅमर टाईप ड्रॅगन फ्लाय टाईप दिसत होती, त्यामुळे आपण इथे बुक केलं आणि त्यानंतर हा जो मोमेंटम आहे हा बोनस दिला. तर आपला रूल पण आहे, फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपला चांगला प्रॉफिट झालेला आहे तर आपण नेक्स्ट ट्रेड घेत नाही, त्यावरच आपण क्लोज करतो आणि फ्रेश माइंडने नेक्स्ट डे येतो आणि दुसऱ्या दिवशी जो सेटअप मिळतो त्याला आपण एक्झिक्यूट करतो. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की कशा प्रकारचा ट्रेड होता. मी तुम्हाला ऑप्शन प्रीमियम पण दाखवून देतो की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर आपण एक्झिक्यूट केलेला आहे. जर कॅल्क्युलेट कराल तर ही कॅन्डल आहे, या कॅन्डलमध्ये आपण एक्झिक्यूट केलेलं होतं ह्याच्या क्लोजिंगवर. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत 1000 पॉईंट यांनी गेन केलेलं होतं. मी तुम्हाला थोडं कॅल्क्युलेट पण करून दाखवतो. इथे जर आपण जाऊ या लेवलपासून तर या लेवलपर्यंत जर तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट 993 पॉईंटच्या जवळपास यांनी गेन केलेलं होतं. बट जर रिट्रेसमेंट बघाल या लेवलपासून तर या लेवलपर्यंत 500च्या वर यांनी रिट्रेसमेंट दाखवलं, त्यामुळे जो ट्रेड सुरू होता तो आपण बुक केला जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तशीच. कारण की या लेवलपासून या लेवलपर्यंत जर तुम्ही बघाल तर हे पण चांगलं रिट्रेसमेंट होतं. ऑलमोस्ट आपली जे एक्झिक्युशन प्राइस होती त्याच्याजवळ हा आलेला होता. तर आपण बरं केलं की इथे बुक केलं, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला फसायचं नाही आहे. जे मोमेंटममध्ये आपल्याला जेवढं मिळते तेवढं कॅप्चर करायचं आहे आणि त्याला आपल्याला प्रोटेक्ट करून घरी घेऊन जायचं आहे. तर तेच आपण आज केलेलं आहे. टोटल जर आपण बघू या लेवलपासून तर या लेवलपर्यंत जी मुवमेंट प्रीमियमने दिलेली आहे, जर कॅल्क्युलेट करू तर इथे तुम्हाला दिसेल की 1800 1850 पॉईंटची यांनी मोमेंटम दिलेली आहे. बट हे मुवमेंट जी राहते हे डेली न राहत, जे रोज डेली वर्क करतं त्यावरच आपल्याला काम करायचं असतं. तर डेली काय राहतं तर जी मोमेंटम असतात ते वर्क करतात, प्रॉपर आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती वर्क करते. तर आपल्या स्ट्रॅटेजी अकॉर्डिंग आपण इथे एक्झिक्यूट केलं. वाटलं नव्हतं की एवढा रिट्रेसमेंट हा देईल आणि डायरेक्टली 500 पॉईंटचं रिट्रेसमेंट देईल. जसं त्यांनी हे दाखवलं तर जो
एमटीएम होता तो खूप कमी झालेला होता, त्यामुळे जेवढं मिळालं तेवढं इथे बुक केलेलं आहे. आणि आता जो दिवस आहे ह्यावरच क्लोज करतोय. उद्या बघू की कशा प्रकारे मार्केट रिॲक्ट करते, कशा प्रकारे आपल्याला ट्रेड देते. आपल्या माइंड सोबत, आपल्या सायकोलॉजी सोबत, आपल्या सेटअपनुसार जर ट्रेड मिळाला तर आपण 100% त्याला एक्झिक्यूट करू. जेवढं पण काही असते तेवढं तर आपण लाईव्हमध्ये डिस्कस करतोच. ते तुम्ही बघत असाल, एन्जॉय करत असाल, लर्निंग घेत असाल. तर होप करतो आजचा ट्रेड तुम्हाला प्रॉपरली समजलेला असेल. सेटअप अकॉर्डिंग कुठे एक्झिक्यूट केला, कुठे आपण त्याला प्रॉफिट बुक केलेला आहे. एकदा आपण बघून घेऊ ऑर्डर बुकमध्ये की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर प्रॉपरली जो ट्रेड बँक निफ्टीचा आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 10 वाजून 55 मिनिटाच्या जवळपास. तिथे आपण बँक निफ्टीचा 48,600चा पुट घेतलेला, तो आपण बाय केलेला होता 1023 मध्ये. आणि ह्यानंतर याला जो आपण बुक केलेला आहे तो केलेला आहे ऑलमोस्ट 11 वाजून 10 मिनिटाच्या जवळपास. 48,600चा पुट तो आपण बुक केलेला आहे 1528 मध्ये. तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट याच्यामध्ये पण आपण 500 पॉईंट गेन केले. टोटल जे दिलेलं होतं ते 1000 होतं. बट तुम्हाला दिसलं असेल की कशा प्रकारे तो 500 पॉईंट रिटर्न दाखवलेला आहे. ह्याचा इम्पॅक्ट आपल्या माइंडवर पडतो, बट आपल्याला याच्यामध्ये रिग्रेट नाही करायचं आहे. जे मार्केट देतंय त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि आपली जी प्रोसेस आहे त्याला फॉलो करायचं आहे. तर आपण आज तेच केलेलं आहे. कारण की अशी जी मूव्ज आहेत हे वर्षातनं, 2 वर्षातनं, 3 वर्षातनं एकदा येतात. त्याला आपल्याला इग्नोर करायचं आहे. आपल्याला जे रोज मार्केट दाखवतं त्यावर आपल्याला रिॲक्ट करायचं आहे. तर आपली जी प्रोसेस डेलीची राहते तीच आपण आज फॉलो केली. त्या अकॉर्डिंग जे मिळालं त्याला आपण सिक्युअरली घरी घेऊन जातोय. तर होप करतो आजचा पण ट्रेड तुम्हाला प्रॉपरली समजलेला असेल. आजची लाईव्ह पण तुम्ही एन्जॉय केलेली असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.